नमस्कार मित्रांनो, मी आज बनवणार आहे मराठवाडा स्पेशल खिचडी. तर पहिले मी सगळं व्यवस्थित कापून घेतले, नंतर तांदूळ धुवून घेतले, नंतर खिचडी आता बनवायची तयारी आहे. बघा, कुकर ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे, मध्ये लसूण टाकलेलं आहे. लगेच लसूण व्यवस्थित परतून झाला ना, लगेच जिरे टाकलेले आहेत. मी जिरे व्यवस्थित तळून झाले ना, नंतर टाकायचं हळूहळू आपण जे साहित्य तयार केलेलं आहे ते. तुम्ही व्यवस्थित लसूण परतल्यावर टाकायचं. बघू शकता तुम्ही लसणाचा कलर बदललेला आहे. तर आपण आता तमालपत्र, नंतर टाकायचं आहे मिरच्या झाल्यावरती नंतर आपण हळूहळू सगळं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. नंतर कांदा टाकायचा, नंतर टोमॅटो, आलू, जे काही साहित्य आहे ते आपण ॲड करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. जर तुम्हाला लाल तिखट घालून करायचं असेल तर तुम्ही लाल तिखट घालून सुद्धा करू शकता, पण हिरव्या मिरच्याची मराठवाड्यामध्ये स्पेशल खिचडी म्हणून बनवली जाते, त्यामुळे मी मराठवाडा स्पेशल खिचडी आज बनवणार होते, म्हणून मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हिरव्या मिरच्यांची पण खिचडी खूप छान होते, चवीला उत्कृष्ट होते. तर आपण आता सगळं ॲड करून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे. सुरुवातीला काय काय घेतलेलं आहे ते दिलेलंच आहे तुम्हाला, ते ताटात तुम्ही बघू शकता, प्लेटमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. आत्ता आपण सगळं परतून घेतलेलं आहे. आत्ता जे काळा मसाला आहे ते आपण ॲड करू शकता. मी आधी हळद टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही, जे काही भाजका मसाला असतो तो मी खिचडीला वापरते, त्यामुळे स्पेशल खिचडी बनते. जे काही आपण भाजून मसाला तयार करतो तो मसाला खिचडीसाठी वापरायचं, उत्तम खिचडी होते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मी परतून घेतलेला आहे. आता टाकायचं त्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ धुवून व्यवस्थित घेतलेला आहे. आपण धुतलेला तांदूळ आता मध्ये ॲड केलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं, तांदळाला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. मग मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित, आणि आपल्या जे काही तांदूळ घेतात त्याच प्रमाणामध्ये पाणी टाकायचं. समज आपण 1 ग्लास तांदूळ घेतला तर 2.5 ग्लास पाणी टाकायचं. त्यावर मी तर टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पाणी गरम करून घ्यायचं जमलंच तर, म्हणजे आणखी चव त्याची वाढेलच. पाणी जर गरम टाकलं तर आणखी व्यवस्थित होतं. कोणताही पदार्थ व्यवस्थित आपल्याला चवीला पाहायला मिळतो. तर मी आता लगेच ढक्कन लावून घेतलेलं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघा, 3 शिट्ट्या काढून घेऊन माझ्या झालेल्या आहेत आता 3 शिट्ट्या. आता मी फायनली उघडते मध्ये काय झालेलं आहे बघूच आपण. तर बघू शकता तुम्ही, माझी किती स्पेशल मराठवाडा खिचडी बनलेली आहे. एकदा अशा पद्धतीने खाऊन बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल आणि नक्की तुम्ही आवडीनं खाल. बघू शकता तुम्ही.